ओम नमः शिवाय. मी महायोगी प्रेम आपणा सर्वांचे हृदयपूर्वक स्वागत करतो. सुस्वागतम. शक्ती गीतेमध्ये महादेवी आणि देवतागण यांचा जो संवाद सुरू आहे, त्यामध्ये पुढे माता म्हणत आहेत, की हे देवतागण कर्मकांडामध्ये सावयव मंत्र सुद्धा विभिन्न स्वरांच्या आश्रयाने विभिन्न प्रकारच्या शक्तीला प्राप्त करतात. तो हे देवतागण ज्या प्रकारे आपण लोकांमध्ये आणि आर्यगणमध्ये पण 4 वर्ण आहेत. त्याच प्रकारे मंत्रामध्ये सुद्धा 4 वर्ण असतात. वैदिक मंत्र म्हणजे ब्राह्मण, तांत्रिक मंत्र म्हणजे क्षत्रिय, मिश्र मंत्र म्हणजे वैश्य आणि लौकिक मंत्र म्हणजे शूद्र. तो मंत्रांमध्ये सुद्धा 4 वर्ण आहेत. तो वैदिक मंत्र हे जे आहेत हे मुक्तीप्रदायी आहेत. तांत्रिक मंत्र जे आहेत ते श्रेष्ठ पारलौकिक अभ्युदय प्रदान करणारे आहेत. मिश्र मंत्र जे आहेत ते कामना प्रदान करणारे आहेत. ते जेवढ्या माणसाच्या इच्छा आकांक्षा आहे ते पूर्ण करणारे आहेत. आणि लौकिक मंत्र लौकिक बाधांना पूर्णतः नाश करणारे मंत्र आहेत. तो हे देवतागण मंत्रच जगत उत्पत्तीचं कारण आहे आणि मंत्रच जगताच्या विलयाचे सुद्धा कारण आहे. आणि प्रथम प्रणव प्रगट होतो, तदनंतर शब्दमयी समस्त सृष्टी प्रगट होते. आणि वेदांचा आधी जो प्रणव आहे, तोच सगळ्यात महत्वाचा आहे आणि सृष्टीच्या पूर्वी, सृष्टीच्या आधी सुद्धा उत्पन्न होण्याच्या कारणाने वेदांच्या उत्पत्तीचं स्थान सुद्धा प्रणव म्हटलं गेलं आहे. तो हे देवतागण वर्णात्मक प्रणवाच्या आश्रयाने ध्यानात्मक ओंकाराचा जो अधिकारी आहे, त्याला योग प्राप्त होतो आणि शीघ्र तो सत्य लोकामध्ये पोहोचतो. आणि याच्यामध्ये कोणताही प्रकारचा संदेह नाहीये. जे कर्मनिष्ठ आहे तथा योगनिष्ठ महापुरुष आहे, ते ओंकारच्याच अवलंबनाने देवयानाची गती प्राप्त होऊन पुनरुक्ती पुनरुक्ती रूपी जे त्यांचं जन्म मरणाचा फेरा आहे, तो होत नाही. तो माझ्या भावातीत स्वरूपाने भाव आणि विभावात्मक ओंकार एक सोबतच प्रगट होऊन भाव आणि शब्दमयी सृष्टी उत्पन्न करून दृश्य प्रपंच प्रगट करत असतात. आणि या कारणामुळेच सृष्टीची आदी क्रिया सर्वथा मंत्राच्या अधीन आहे. तो हे देवतागण जीवांच्या लौकिक आणि पारलौकिक सर्व प्रकारच्या अभ्युदयामध्ये मंत्रच मदतशील असतात. तो या सृष्टीचं जे विलय होतं, त्यावेळेस दृश्य प्रपंच समूह शब्द समूहामध्ये आणि लय शब्द प्रणवामध्ये आणि सर्व भावराशी अद्वैत भावमध्ये परिणत होतात. हे तुम्ही नीट प्रकारे समजून घेतलं पाहिजे. या कारणामुळे सृष्टी उत्पादक कर्म तर आदी आणि अंत मंत्रच आहे आणि याच कारणामुळे कर्म जड आणि मंत्र चेतन आहे. हे निश्चित आहे. इथं महादेवी आणि देवता यांचा जो संवाद आहे, मंत्र शक्ती विज्ञान योग नामक, तो संपूर्ण होतो. म्हणजे इथं 4था अध्याय समाप्त होतो.
या संपूर्ण संवादामध्ये मंत्रांबद्दलचं जे ज्ञान आहे, त्याच्याबद्दल डिस्कस करण्यात आलेलं आहे आणि जो 5वा अध्याय पुढचा, तो कर्म, विज्ञान, योग याच्याबद्दल संपूर्ण वर्णन आहे 5व्या अध्यायामध्ये. त्याआधी जर कोणाला काही प्रश्न असेल, तर तुम्ही विचारू शकता. नाहीतर आपण 5व्या अध्यायाकडे जाऊया. कोणाला आहे प्रश्न? 1 मिनिट. हां. महायोगी कर्मजड आणि मंत्र चेतना याबद्दल थोडं आता मी हा जग उचललेला आहे. हे केलं मी कर्म. तर शरीर काय आहे? जड आहे. बरोबर आहे? मी जग उचलला, तो सुद्धा जड आहे. दिसून येतो. मी दिसून येतो. मी जग उचललेलं दिसून येतो. मी बोलतो आहे. मी काहीतरी करतो आहे हे दिसून येतं. तो जे दिसून येणाऱ्या गोष्टी आहेत त्या जड आहेत. म्हणजे दिसत नाहीत त्या गोष्टी चेतन आहेत. मंत्र दिसत नाहीत. मंत्राची शक्ती सुद्धा दिसत नाही. तिची अनुभूती घेतली जाऊ शकते. जसं हवा. हवा दिसते का? हवा दिसत नाही. पण हवेची अनुभूती घेतली जाऊ शकते. तो हवा काय आहे? चेतन आहे, जड नाहीये. पण पाणी, पाणी दिसतं. पाणी दिसतं सुद्धा, पाण्याची अनुभूती सुद्धा घेतली जाऊ शकते. सो पाणी जड आहे. पृथ्वी दिसते, म्हणून ती जड आहे. जे दिसत नाही ते चेतन आहे, जे दिसतं ते जड आहे. तो कर्म दिसतं ना, माणूस काय करतोय, काय नाही करत आहे, बसलाय, उठलाय, फिरतोय, भटकतोय, काही जरी जे करतोय आहे ते दिसतं. तसे माणसाचे विचार दिसत नाहीत. माणसाच्या भावना पण दिसत नाही, पण त्या आपण समजून घेऊ शकतो. व्यक्तीच्या हावभावावरून. का? कारण ते जड आहे. ते दिसतं. अनुभव करू शकतो आपण. म्हणजे मंत्राचे फक्त शब्द आपल्याला दिसतात का? पण त्याच्या आतलं काही दिसत नाही. शब्द सुद्धा कुठे दिसतात? आपण लिहिलं तर दिसेल. लिखाण जड आहे. मंत्र जड नाहीये ना. तुम्ही आता मंत्र म्हटला. आता मी समजा आतमध्ये मंत्र म्हटलं. कोणाला माहिती आहे? कोणालाच नाही माहिती. आणि त्याची जी शक्ती प्रगट होईल, ती कोणाला माहिती आहे? कोणालाच नाही माहिती आहे. बरोबर आहे? आता मी मोठ्याने जर म्हटलं समजा, ओम त्र्यंबकं यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमेव बन्धनान् मृत्युर्मोक्षीयमामृतात्. आता हा तुम्हाला ऐकू आला? ऐकू आला? हो. आणि याची शक्ती तुम्हाला ऐकू आली, दिसली? नाही. तो मंत्राची शक्ती ही चेतन स्वरूप आहे. असा तो विषय आहे. पण मी मंत्र म्हटला, हे कर्म आहे. मी मंत्र म्हणतोय हे दिसून आलं. मंत्र दिसला का? नाही. नाही. त्याची शक्ती दिसली का? नाही. पण मी मंत्र म्हणतोय हे दिसलं. कारण ते कर्म आहे. बरोबर? हं. अजून कोणाला आहे प्रश्न?
आपण पुढे जाऊया. तो 5वं जो अध्याय आहे, तो आपण बघणार आहोत. त्याच्यामध्ये माता महादेवी आणि देवता यांचं जे कर्मविज्ञानचं योगाबद्दलचं जे वर्णन आहे, ते समजून घेऊया. की देवतागण महादेवींना म्हणतात, की "हे ज्ञानजननी, हे कर्माची साक्षी स्वरूपिणी, हे चिन्मयी, हे दयापूरित मानसे, हे महादेवी, यावेळेस मंत्रांचं जे गूढ रहस्य आहे, जे अपूर्व रहस्य आहे, ते ऐकून आम्ही आश्चर्यचकित झालो आहोत आणि त्यासोबत आम्ही आनंदित सुद्धा झालो आहोत. आपल्या मुखारविंदातून सांगण्यात आलेलं मंत्रविज्ञान योग ने आम्हाला त्या ज्ञानाची अनुभूती झाली आणि तुमच्यातच आणि मंत्रांमध्ये काहीही भेद नाही आहे, याची जाणीव आम्हाला झाली. आणि मंत्रविज्ञान वर्णनामध्ये तुम्ही जे काही सांगितलं आहे, की मंत्र कर्माच्या उत्पत्ती आणि विलयाचं स्थान आहे. मंत्रच कर्माच्या उत्पत्ती आणि विलयाचं स्थान आहे. तो हे जगतमाता त्या कर्माचं जे काही विज्ञान आहे आणि त्या कर्माची जी गहन गती आहे, त्याचं यथार्थ ज्ञान किंवा त्याचं यथार्थ रहस्य ऐकण्याची आमची खूप मोठी इच्छा आहे. तो हे जगत उत्पादक कर्म कसं उत्पन्न होतं आणि हे शिवे कसं त्याची शक्तीचा नाश करून जीव हा मुक्त होऊ शकतो. एखादा मनुष्य किंवा पशु, पक्षी, प्राणी जीवनमुक्त कसा होऊ शकतो. तो हे जाणण्याची जी आमची आहे ना, खूप आतून इच्छा आहे. खूप मोठी इच्छा आहे. सो आता हे महेश्वरी कर्माचं जे विस्तारित ज्ञान आहे, ते आपण आम्हाला सांगून कृतकृत्य करावं. मग देवतांची ही प्रार्थना ऐकून महादेवी देवतांना म्हणतात, की "हे देवतागण, कर्म माझंच स्वरूप आहे. कर्म ब्रह्मस्वरूप आहे असं वेद म्हणतात. समस्त द्वैत प्रपंच आणि आब्रह्मस्तव पर्यंत समस्त दृश्य समूह निसंदेह कर्माधीन आहे. हे जे काही दिसतंय डोळ्यांनी, ते सगळं कर्माच्या अधीन आहे. ब्रह्मांडाच्या अंतर्गत सर्व वस्तू जितक्या आहेत, त्या सगळ्या कर्माच्या अधीन आहेत. हे देवतागण अव्यक्त दशामुळे व्यक्त होणाऱ्या गोष्टीमध्ये कर्मच कारणीभूत आहे. तो कर्मच्या अधीन सगळं काही आहे आणि त्यामुळे कर्माचा अधिकार सर्वोपरी आहे. म्हणजे अव्यक्त गोष्ट सुद्धा कर्मामुळे व्यक्त होऊ शकते. जसं आता मंत्र दिसत नाही. मी मनातल्या मनात म्हटलं तर ऐकू पण येत नाही. काहीच नाही. पण कर्माच्या आधाराने ही जी अव्यक्त मंत्र शक्ती आहे, ती सुद्धा प्रकट होऊ शकते. तो हे देवतागण जसं माझ्यामध्ये आणि माझ्या शक्तीमध्ये अहम ममेतीवत भेद नाही आहे. त्याच प्रकारे माझी शक्ती आणि कर्मामध्ये सुद्धा भेद नाहीये. तो हे देवतागण कर्मच सत्व, रज आणि तमाचं उद्भावक असल्या कारणाने सत्व प्रधानताने धर्म आणि तम प्रधानतेने अधर्म निर्माण होतो. तो धर्म आणि अधर्म हेच गूढ रहस्य आहे. कर्म साधारणतः दैव, हेश
आणि सहज अशा 3 रूपांच्या भेदांनी विभक्त होत असतो. हे जे चतुर्दश भुवन आणि त्यामध्ये स्थावर, जंगमात्मक विराट सृष्टी प्रगट होणं सहज कर्माच्या अधीन आहे. चतुर्भुज भुवन आणि त्यामधलं स्थावर जंगमात्मक विराट सृष्टीचं जे प्रगट होणं आहे ते सहज कर्माच्या अधीन आहे. तो सहज कर्मच चतुर्विध भूत संघ आणि देवासुर रूपी द्विविध अधिकारासहित अनंत वैचित्र्यपूर्ण ब्रह्मांडाच्या सृष्टीचं निर्माण करताय. तर पुन्हा हे देवगण जैव कर्माच्या द्वारेच कर्मभूमी, मनुष्यलोक आणि मनुष्याच्या यथायोग्य जे विविध अधिकार आहेत आणि स्वर्ग नरकाचे जे काही भोग आहेत, त्याची जी लोकसृष्टी आहे, म्हणजे स्वर्ग आणि नरकाचं जे भोग लोक आहे त्याची सृष्टी सुद्धा होते. सहज कर्म माझ्या अधीन आहे, जैव कर्म जीवांच्या अधीन आहे. सहज कर्मामध्ये जीव स्वतः पराधीन आहे आणि हे देवतागण जैव कर्मामध्ये जीव स्वाधीन आहे. आणि या कारणामुळे सर्व मनुष्य पाप पुण्याच्या भोगाचे अधिकारी असतात. आणि जैव कर्म हे काय जीवाच्या अधीन आहे, मनुष्याच्या अधीन आहे. सगळे जे काही जीव आहेत या जगात त्यांच्या अधीन आहे आणि सहज कर्म माझ्या अधीन आहे. देवी सांगत आहे. आणि या दोघांच्या अतिरिक्त जे एश कर्म आहे ते खूप विचित्र आहे. एश कर्म उभक सहाय्यक आहे आणि ते कर्म केवळ माझ्या अवतारांमध्येच प्रगट होत. तो हे देवतागण माझ्या अवतारांचे अनेक भेद आहेत. ते भेद तुम्ही समजून घेणं गरजेचं. माझ्या अध्यात्म शक्तीने युक्त, अधिदैव शक्तीने युक्त, अधिभूत शक्तीने युक्त आणि या मधून 2 शक्तींनी युक्त आणि यातून 3 शक्तींनी युक्त अवतार, या प्रकारे 5 प्रकाराचे अवतार जाणून घेणं गरजेचं आहे. आणि अंश अवतार, आवेशावतार आणि पूर्ण अवतार हे देवगण या प्रकारे माझ्या अवतारांचे अनेक भेद आहेत. आणि हे सर्व एश कर्माच्या अधीन आहे. तो जेव्हा जेव्हा दैवी शक्ती ला परास्त करणारी असुरी शक्ती प्रबल होते, जेव्हा संसारामध्ये ज्ञान ना आच्छन्न करून अज्ञान प्रबळ होतं, तेव्हा हे देवतागण असाधुगण साधू लोकांना त्रास द्यायला लागतात, त्यांना क्लेश व्हायला लागतो. जेव्हा अधर्म वाढून धर्मामध्ये ग्लानी निर्माण व्हायला लागते, जेव्हा मनुष्यगण मला विसरून विश्वोन्नत्मक होतात, इंद्रियपरायण होतात, तेव्हा जीवांच्या कल्याणासाठी, जीवांचं कल्याण करण्यासाठी मी अवतीर्ण होत असते. तो हे देवतागण समष्टी संस्कारच यामध्ये कारणीभूत आहे. मी तुम्हाला समष्टीबद्दल सांगितलं होतं. जिथं समूह असतो ते समष्टी. म्हणजे जिथं एक
समूहाला आयडेंटिफाय केलं जातं, त्याला समष्टी असं म्हणतात. तो कर्माचं जे बीज आहे ते संस्कार समजलं पाहिजे. यामध्ये कोणतंही संदेह करण्याची गरज नाहीये. तो हे देवतागण माझ्या प्रभावानेच व्यष्टी सृष्टी होते आणि त्यावेळेस चित्त आणि जड ही जी ग्रंथी आहे ते बांधली जाऊन जीव भाव प्रकट होतो आणि ते संस्कार उत्पत्तीचं स्थान आहे असं विज्ञगण समजत असतात. तर संस्कारच सृष्टीचं प्रधान मूल कारण आहे. संस्कार दोन प्रकारचे असतात, एक प्राकृत आणि एक अप्राकृत. तो हे देवतागण विज्ञ लोक जे आहेत ते प्राकृतला स्वाभाविक आणि अप्राकृतला अस्वाभाविक समजतात. तो जे हुशार लोक आहेत, जे विद्वान लोक आहेत, जे बुद्धिमान आहेत, ते प्राकृतला स्वाभाविक समजतात आणि अप्राकृतला अस्वाभाविक समजतात. त्याच्यामध्ये जे स्वाभाविक संस्कार आहेत, ते मुक्तीचे कारण आहेत आणि जे अस्वाभाविक संस्कार आहेत, ते बंधनाचं कारण आहे. स्वाभाविक संस्कार त्रिविध शुद्धी देतात. स्वाभाविक संस्कार अद्वितीय आणि मुक्तीप्रद असल्या कारणाने हे देवतागण ते माझी जी षोडश कला आहे, त्याच्यामध्ये भलीभाती निश्चितपणे प्रकाशित होत असतात. माझी षोडश कलाचं अवलंबन करून कर्माचे पारदर्शी जे ऋषी आहेत त्यांनी वैदिक षोडश संस्कारांनी पवित्र आर्य जातीला यत्नपूर्वक, प्रयत्नपूर्वक शुद्ध ठेवलेला आहे. आपल्या धर्मामध्ये 16 संस्कार मानले जातात. तर तुम्ही ऐकलं असेल हा शब्द. तर त्याच्याबद्दल महादेवी देवतांना सांगत आहेत. सो अस्वाभाविक जे संस्कार आहेत, ते नेहमी जीवांना बांधत असतात. आणि त्याच्यामुळे ते बंधनकारक भेदांनी अनंत आहेत. तो स्वाभाविक संस्कारांची जी भूमी आहे, जेव्हा प्रगट होते, तेव्हा क्रमशः मनुष्याला अभ्युदय प्रदान करते. आणि शेवटी त्या मनुष्याला मुक्ती प्रदान करते. तो हे देवतागण तुम्ही लोक हे जे वैदिक संस्कारांचं रहस्य आहे आणि सनातनी श्रुती आहे, त्याला नीट प्रकारे समजून घेणं गरजेचं आहे. तो सर्व वैदिक संस्कारांमध्ये मीच आपल्या पूर्ण कलारूपाने विद्यमान आहे. अत मनुष्याला मी त्याच्यामुळे स्वतःच्याकडे आकर्षित करतो. त्या संस्कारांच्या द्वारे त्या पूर्ण कलामध्ये मी विद्यमान असल्या कारणाने मनुष्याला मी स्वतःकडे आकर्षित करते आणि षोडक वैदिक संस्कारांच्या कारणामुळे हे देवतागण हा मनुष्य योग्य मार्गाला लागतो, त्याचा अभ्युदय होतो आणि शेवटी तो मुक्तिपद प्राप्त करतो. तो देवतागण म्हणतात ही षोडश वैदिक संस्कार कोणकोणते? मग देवी इथं त्याची नावं सांगतात. एक आहे गर्भधान संस्कार, म्हणजे पती पत्नी एकत्र येण्याच्या आधी केले गेलेले संस्कारांना गर्भधान संस्कार म्हणतात. गर्भसंस्कार वेगळे, गर्भधान संस्कार वेगळे. त्याच्यानंतर पुंसवन, सीमंतोन्नयन, जातकर्म, नामकरण, अन्नप्राशन, चौलकरण, उपनयन, ब्रह्मवत, वेदव्रत, समावर्तन, उद्वाह, अज्ञाध्यान, दीक्षा, महावत आणि जे शेवटचं आहे अर्थात 16वं जे आहे ते संन्यास आहे. तो अन्यान्य वैदिक, स्मार्त, पौराणिक
आणि तांत्रिक संस्कार या 16 संस्कारांच्या अंतर्भूत आहेत. म्हणजे दुसरे जे वैदिक संस्कार सांगितले, स्मार्त संस्कार सांगितले, पौराणिक संस्कार सांगितले किंवा तांत्रिक संस्कार सांगितले, ते या 16च्या अंतर्भूत आहेत. तर याच्यातले जे प्रथम 8 संस्कार आहेत ते प्रवृत्तीरोधक आहेत. आणि शेवटचे जे 8 संस्कार आहेत ते संस्कार निवृत्ती पोषक आहेत. पहिले 8 संस्कार प्रवृत्तीरोधक आणि शेवटचे 8 संस्कार निवृत्ती पोषक. आणि त्या कारणामुळे हे देवतागण विवेक संपन्न, विमलाशय आणि ज्ञान समुद्रात जे पारगामी संन्यासी लोक आहेत, ते तुमचे सुद्धा श्रद्धास्पद आहेत. तो माझ्या स्वाभाविक संस्कारांचा पूर्ण विकास संन्यास आश्रमात होऊन मनुष्याच्या मुक्तीचं कारण बनतो. तो सहज कर्माचं जे मूल स्वाभाविक संस्कार आहेत, जैव कर्माचे जे मूळ मध्ये अस्वाभाविक संस्कार आहेत आणि एश कर्माच्या मुळामध्ये उभय संस्कार विद्यमान आहेत आणि हेच श्रोत संस्कारांचं रहस्य आहे. तो सगळ्या संस्कारामध्ये स्वाभाविक संस्कार, अस्वाभाविक संस्कार आणि उभय संस्कार या सगळ्या संस्कारांमध्ये महादेवीच आहेत. सगळे संस्कारच साधी शांत आहेत आणि या कारणामुळे जीव प्रवाह अनादि अनंत असून सुद्धा सर्वथा उत्पत्ती आणि मुक्तिशील आहे. हे देवतागण याच्यामध्ये कोणतंही आश्चर्य करण्याची आवश्यकता नाही. संस्कारजन्य शुद्धीच मुक्तीची सहाय्यक आहे. कारण संस्कार शुद्धीच्या कर्मानेच शुद्धी होते आणि कर्माच्या शुद्धीने पवित्र चित्त वाल्यांची मुक्ती होते. तो यामुळे संस्कार शुद्धी कैवल्य पदाचं कारणीभूत आहे, मुक्तीचं कारणीभूत आहे, मोक्षाचं कारणीभूत आहे. ज्या प्रकारे एका बीजापासून वृक्ष आणि वृक्षापासून पुन्हा बीज तयार होतं, तो हा जो सृष्टीक्रम आहे, बीजापासून वृक्ष, वृक्षापासून बीज, परत बीजापासून वृक्ष, वृक्षापासून बीज, तो हा जो सृष्टीक्रम आहे तो अनंत आहे, निरंतर प्रकाशित होणारा आहे. तो हे देवतागण तसंच सृष्टी प्रवाह सुद्धा अनादि अनंत आहे. जीव सुद्धा जन्म घेईल, परत मृत्यूला पाहिल, जन्म घेईल, परत मृत्यूला पाहिल. पण जसं भाजलेलं बीज पुन्हा वृक्षात प्रगट होऊ शकत नाही. म्हणजे आपण एखादं बीज भाजलं तर त्याचं अंकुरण होण्यासाठी किंवा त्याची उत्पत्ती होण्यासाठी, त्याचं वृक्ष बनण्यासाठी ते असमर्थ आहे. त्याच प्रकारे सगळ्या इच्छा, आकांक्षा, कामनांचा नाश झाल्या कारणाने संस्कार समूहाने हे भाजलेलं बीज सदृश्य होऊन मनुष्य सर्वथा मुक्तीचं कारण बनतो. म्हणून तो जन्म मरणाच्या फेऱ्यातून वाचतो. जसं बीजापासून वृक्ष, वृक्षापासून बीज हे जन्म मृत्यूचं कारण. तर मनुष्य संस्कार समूहाने भाजला जातो आणि भाजलेलंच बीज पुन्हा जन्म मृत्यू त्या फेऱ्यामध्ये अडकत नाही, ते पूर्णतः मुक्त होतं. आणि हे जाणून कोणतंही आश्चर्य करण्याची गरज नाहीये. माझी प्रकृती त्रिगुणमयी आहे आणि त्याच्या कारणामुळे कर्म प्रकृती स्पंदनाने उत्पन्न होण्याच्या कारणामुळे
हे जे मुक्ती आहे, ती विषयांचा नाश केल्यामुळे, जितके काही इच्छा आकांक्षांचा नाश केल्यामुळे सहज शक्य होते. तो संस्कार आणि कर्मबीज आणि अंकुर सदृश्य संस्कार आणि कर्म बीज आणि अंकुर सदृश्य आहेत आणि त्या कारणाने संस्कार नष्ट झाल्यावर सुद्धा कर्माचं असणं सहज शक्य आहे. तो दशा सहज कर्म प्रकृतीने साक्षात उत्पन्न होण्याच्या कारणामुळे जीवाच्या उत्पत्तीचं सुद्धा कारण आहे. जीव मुक्तिविधायक पण आहे आणि या गोष्टीला जे ज्ञानी लोक आहेत, ते नीट समजून असतात. पण जैव कर्म याच्या विपरीत आहे. तो जीवाचं बंधनाचं कारण आहे. जोपर्यंत शुभ वैदिक संस्कारांनी परिशुद्ध होऊन हितकारणी स्वाभाविक दशा प्राप्त होत नाही, तोपर्यंत जीव मुक्त होऊ शकत नाही. जो जीव आहे त्याच्या मुक्तीमध्ये नेहमी बाधा उत्पन्न होत असते, कारण तो बंधनामध्ये अडकत असतो. तो धर्माची जी धारिका शक्ती आहे आणि धर्माचा जो अभ्युदय आणि निःश्रेष प्रदान करण्याचा जो क्रम आहे, म्हणजे जितके जीव आहेत त्यांच्या हिताचं जे साधन आहे, संसाराचं जे कल्याणकारक आहे, नित्य शुभ सर्वश्रेष्ठ आणि मनोरम सहजात स्वाभाविक संस्कारच नित्य बनून असतात. तो हे देवतागण वरील जे मी 16 संस्कार तुम्हाला सांगितलेले आहेत, त्याचं वर्णन मी तुम्हाला सांगितलेलं आहे, ते धर्मरूपामध्ये नेहमी विद्यमान असतात. तो नारी जातीसाठी तपोमूलक सनातन सती धर्म संस्कार शुद्धी आपोआपच उत्पन्न करते. तो त्या प्रकारे पुरुष जाती जे आहेत, वर्णाश्रम जी धर्ममर्यादा संस्कार आहेत, त्याच्याने शुद्धी होऊन निरंतर ते उत्पन्न होत असतं. तो स्त्री आणि पुरुष दोघांसाठी हे जे दोघं धर्म स्वाभाविक आहे, अत हे दोघं सदाचार अनादी आहेत. तो हे देवतागण या दोघं सदाचारांचा अवलंबन करून यथाक्रम नारी जाती आणि पुरुष जाती अभ्युदय आणि निःश्रेष प्राप्त करत असतात. तो हे दोघं जे सदाचार आहेत, त्रिविध शुद्धी विधायक सकल स्वाभाविक संस्कारांचे प्रकाशक आहेत. तो सद्गुणवर्धक आहेत, अभ्युदय आणि निःश्रेय सप्रदायक आहेत. सती धर्माच्या आश्रयाने स्त्री पतीमध्ये तन्मयता प्राप्त करते आणि त्याच्यामुळे बहुकालपर्यंत स्वर्गसुख भोगत राहते आणि नारी योनीने मुक्त होऊन उन्नत पुरुष योनीला प्राप्त होते. तो वेदविहित वर्णाश्रम धर्माची जी सुंदर रूप आणि सेवा करून जगद्गुरु आणि जे जगद्गुरु समान मान्य समस्त जे आर्य पुरुषगण आहेत, जे प्रथम मानण्यात आलेले आहेत, जे संस्कारी आहेत, त्यांच्याद्वारे आपली अनर्गल प्रवृत्ती रोखून आत्मप्रकाशिका निवृत्तीला वाढवून आपलं जे मंगलमय आहे आणि नित्य जे कैवल्य पद आहे, ते प्राप्त करत असते आणि हीच श्रेष्ठ उपनिषद आहे. मुक्तीला नेहमी नित्य म्हटलेलं आहे. नित्य म्हणजे नियमित दररोज प्रत्येक क्षणी.
तो मी जे नेहमी तुम्हाला सांगत असतो, की मोक्ष हा प्रत्येक क्षणी जगण्याचा मार्ग आहे. मुक्ती हा जगण्याचा मार्ग आहे, ज्याच्यामध्ये प्रत्येक क्षणी आपण आनंदी जगत असतो, सुखी जगत असतो, समाधानी जगत असतो. तो हा परम मंगलमय आणि नित्य आहे. कैवल्यपद काय आहे? निरंतर प्राप्त होणारी गोष्ट आहे. निरंतर प्रत्येक क्षणी. तो हे देवतागण मी माझ्या त्रिविध कर्मांचं जे वैज्ञानिक स्वरूप आहे, ते तुम्हाला सांगणार आहे. पण ते सांगण्याच्या आधी जर तुम्हाला काही प्रश्न असतील, तर तुम्ही विचारू शकता. मी तुमचे माईक ऑन केले. काही प्रश्न आहे? असेल तर विचारा, नाहीतर आपण लगेच पुढे जाऊया. आहे योगीजी. त्रिगुणी मी आणि कर्मामध्ये सहज मुक्ती शक्य. त्रिगुणांमुळे मुक्ती शक्य आहे. त्रिगुणात माता. नाही, आता गंमत कशी आहे? 3 गुण कोणते आहेत? सत्वगुण, रजोगुण, तमोगुण. तर सत्वगुण काय? धर्ममूलक आहे. आणि तम काय आहे? अधर्ममूलक आहे. म्हणजे तमामुळे अधर्म निर्माण होतो, सत्वामुळे धर्म निर्माण होतो. पण गंमत अशी आहे, की व्यक्ती कधी-कधी अधर्मालाच धर्म समजतो, धर्मालाच अधर्म समजतो. पण तो त्या मार्गातून जाऊन सुद्धा मुक्ती प्राप्त करू शकतो. तो सत्वगुणी असो, रजोगुणी असो का तमोगुणी असो, कोणताही व्यक्ती मुक्ती प्राप्त करू शकतो. त्याला फक्त योग्य ज्ञानाची गरज आहे. आलं लक्षात. तिच्यामध्ये एक सुंदर उदाहरण दिलंय देवीने. एखादं बीज ला जर आपण ताव्यावरती भाजलं, तर कितीही सुपीक जमिनीमध्ये जर आपण त्याला पेरलं, तरी ते उगेल का? नाही. नाही उगणार. नाही. सो इथं आता एक उदाहरण तुम्ही घ्या, की मनुष्य बीज आहे आणि त्याला भाजून टाकलं. तर तो काही करू शकेल का? नाही. काहीच नाही. नाही करू शकत. तर मनुष्याला भाजणं कशातून आहे? संस्कारांनी भाजायचं आहे. ज्याच्यामुळे त्याचे जे इच्छा, आकांक्षा जेवढे विषय आहेत, काम, वासना, मला हे पाहिजे, मला ते पाहिजे, मला ते पाहिजे, मी हेच पकडून धरेल, मी हे दुसऱ्याला देणार नाही. हे सगळं तो करूच शकणार नाही. माझं, माझं, माझं याच्यातून तो बाहेर पडून आपलं समष्टी, ईश्वराचं याच्यामध्ये जाईल. म्हणजे त्याच्यात कोणती कामना उरणार नाही. तो कितीही कामनावान व्यक्तीच्या सानिध्यात जरी त्याला नेलं, तरी त्याच्यामध्ये विषय निर्माण होणार नाही. म्हणजे सोप्या शब्दामध्ये किती लोभी व्यक्तीच्या सानिध्यात जरी त्याला टाकलं ना, तरी तो लोभी बनणार. किती इगोइस्टिक व्यक्तीच्या सानिध्यात जरी त्याला टाकलं ना, तो इगोइस्टिक होणार. कितीही अधर्मी व्यक्तीच्या सानिध्यात टाकलं ना, तरी तो अधर्मी बनणार नाही. किती खराब लोकांच्या सानिध्यात नेलं, किती व्यसनाधीन लोकांच्या सानिध्यात नेलं, तरी तो व्यसनाधीन होणार नाही, खराब होणार. पण जर त्याला भाजलं गेलं नाही, म्हणजे त्याच्यावरती जर संस्कार टाकण्यात आले नाही, तर मग बिना सुपीक जमीनमध्ये एखादं बीज उगू शकतं. एखाद्या थोड्याशा लोभी व्यक्तीच्या सानिध्यात जाऊन सुद्धा हा महालोभी बनू शकतो. एखाद्या छोट्या-मोठ्या गुंड्याच्या सानिध्यात जाऊन हा मोठा गुंडा बनू शकतो. एखाद्या छोट्या भ्रष्टाचार करणाऱ्याच्या सानिध्यातून मोठा भ्रष्टाचारी बनू शकतो. आणि त्याच्यावर संस्कारांनी तो बाजूलाच गेला नाही. आणि आताच्या काळात संस्कार करतही कोण? कोणीच करत नाही. लोकांना 16 संस्कार असतात हेही माहीत नाही आजच्या काळात. बरं त्यांची नावं चुकून-माकून Google आंटीला विचारली, काही आली, तर ते करायचं कसं? हा एक मोठा प्रश्न आहे. आणि म्हणून लोकं असे पूर्ण याच्यामध्ये अडकलेले आहेत, विषय सुखांमध्ये.
म्हणजे सोप्या शब्दात मी आता तुम्हाला एक एक्झाम्पल सांगतो. एकाने मोठं घर बांधलं आणि ते असं एकदम आम्ही मोठं घर बांधलं, याच्यापेक्षा मोठं, त्याच्यापेक्षा लोकांना दाखवलं. छान, छान. इगोही वाढला, लोकांनी स्तुती केली. आता गंमत अशी झाली आहे, की ते परेशान झालेत. का परेशान झालेत? कारण आजूबाजूला मेंटली आजूबाजूला चोऱ्या होत आहेत. आणि ह्या इतक्या मोठ्या घरामध्ये 2च लोकं राहतात. त्याच्यामुळे हे वारंवार हा दरवाजा चेक करतील, हा दरवाजा लावलेला आहे का? इथं कुलूप लावलेलं आहे का? इथं कडी लावलेली आहे का? रात्री झोपण्याच्या अगोदर जिन्यावर जातील, गच्चीवर जातील, तिथं कोणी लपलेलं आहे का? कोणी कानाकोपऱ्यात लपलेलं आहे का? तो दिवसभर या भीतीने ते जगताय. आणि वारंवार चेक करताय. ह्या रूमकडे जाऊ, ह्या दरवाजाकडे जाऊ, ह्या गेटकडे जाऊ, त्या गेटकडे जाऊ, गच्चीवर जाऊ. सुखासाठी मोठं घर बांधलं. कशासाठी बांधलं? सुखासाठी बांधलं. आनंदासाठी बांधलं. आणि तो आनंद किती वेळ मिळाला? थोडा वेळ. थोड्या वेळही मिळाला असेल की नाही, आय डोंट नो. आणि आता भीतीमध्ये जगताय. प्रचंड भीतीमध्ये जगताय. कोणी आलं तर, कोणी काही केलं तर, आपण तर 2च जण आहे. आणि ते दोघंही भित्रे असले तर मग समजूनच जा. जो पाल्ले बघून घाबरतो, जो उंदराला बघून घाबरतो, झुरळाला बघून घाबरतो, त्याचं तर काय म्हणायचं मग? का असं घडतंय? संस्कारांनी भाजलेलं नाही का? संस्कारांनी भाजलेला नाहीये तो. लोभी आहे ना. त्याने मोठं घर कशासाठी बांधलं? गरज नव्हती. लोकांनी स्तुती करावी आणि ते स्तुती किती दिवस करतात लोकं? बरं किती लोकं स्तुती करतात? बाहेर उभं राहून, "ह्याला 2 नंबरचा आहे, एवढं काय गरज होती? एवढ्या म्हातारपणी त्याच्यापेक्षा कोणाला तरी दान पुण्य केलं असतं तर बरं झालं असतं. या वयात एवढं मोठं घर बांधण्याची काय गरज आहे? पोरं ठिकाणावर नाही, काय नाही. काय करणार आहे हे?" अशी लोकं म्हणतात. स्तुती काय करते? घरात बोलवल्यानंतर, "हां, छान आहे, मस्त आहे." किती लोकं करतील? घरात किती लोकांना बोलवणार आहे तुम्ही? किती लोकांना मोजके. घर दाखवण्यासाठी बोलवणार आहे? 25 लोकांसाठी. 25 बी भरपूर झाले. पण ठीक आहे, आपण 50-100 लोकांसाठी. 100 लोकांना. पण 100 लोकं खरंच इतक्या जवळचे असतील का? काय नाही. परत ते म्हणतील, "काय सुंदर घर बांधलं हां, तुम्ही फार मोठं घर बांधलं." बस हे शब्द ऐकण्यासाठी एवढा तामझाम. आणि आयुष्यभर. घर-घर. आणि ते लोकं पण बाहेर जाऊन काय गप्पा मारणार? बरं एवढी सगळी इन्फॉर्मेशन जर आपण बाहेरच्या लोकांना देऊन टाकली, कुठे किचन आहे, कुठे काय, कुठे बेडरूम आहे, कुठे दरवाजा आहे, काय आहे, तर मग अजून चोऱ्या सपाट्या अजून काय होईल? मग कोणीतरी शहाण्या व्यक्तीने त्यांना सल्ला दिला, की बाबा आता तुम्ही सीसीटीव्ही कॅमेरे लावा. त्यांनी आम्ही सीसीटीव्ही लावतोय ते. कॅमेरे लावले. आणि मग कंटिन्यू त्या मोबाईलमध्ये. मग कोणत्या कोपऱ्यातून येत आहे, "अरे ही स्क्रीन गेली. नाही, नाही आता ह्या स्क्रीनमध्ये पहा. अर्रर्र ते स्क्रीन सुटली. आता त्या स्क्रीनमध्ये पहा." दिवसभर हेच काम आहे. किती आनंदाची गोष्ट आहे. घर-घरच ते आणि पैसे खर्च करण्यामध्ये त्याने घर-घरच. हां, मग पैसे मग तर ते अजूनच धड-धड. जीवाची धड कोणी येईल आपल्यावर हल्ला करेल तर. म्हणजे काय संस्कार दिले आहेत आई-वडिलांनी, ते अप्राकृतिक संस्कार आहे. समजलं काय? की मोठं घर पाहिजे, आपल्याला जो गाडी पाहिजे, आपल्याला जो बंगला पाहिजे, आपल्याला जो संपत्ती पाहिजे, लोकांनी आपली स्तुती केली पाहिजे, आपलं स्टेटस पाहिजे, हे अप्राकृतिक आहे. हे अस्वाभाविक संस्कार आहे. स्वाभाविक संस्कार काय आहे? बेटा आनंदी जगलं पाहिजे, सुखी जगलं पाहिजे, समाधानी जगलं पाहिजे, लोकांची मदत केली पाहिजे, एन्जॉय केलं पाहिजे. हे स्वाभाविक आहे. अस्वाभाविक काय? फक्त जमा करा. करू काहीच नका. हे जमा करणारे कधीही तुम्ही ऑब्झर्व्ह करा. पुऱ्या जगामध्ये सांगतोय मी हां.
वर्षानुवर्षे एक गोष्ट चालू आहे, की जी लोक पैसे कमवतात, ती खर्च करत नाही आणि जी अजिबात कमवत नाही, ते तो पैसा खर्च करत राहतात. हे पैसा कमवण्यामध्ये आयुष्य वाया घालवतात आणि यांची पोरं अजिबात पैसे कमवत नाही, ते खर्च करण्यात आयुष्य वाया घालवत राहतात. आणि हेच पिढी दर पिढी चालू आहे. आणि त्यांच्यावर योग्य ते संस्कार टाकलेच जात नाही. काय संस्कार टाकले जाते? लोभाचे संस्कार टाकले जातात. अहंकाराचे संस्कार टाकले जातात. स्पर्धेचे संस्कार टाकले जातात. पण एकमेकांसोबत जगणं आहे, प्रेमाने जगणं आहे, नातेसंबंध जोपासणं आहे, आनंदी जीवन जगणं आहे, निरोगी जीवन जगणं आहे. हे संस्कार अजिबात टाकले जात नाही. संस्कार काय टाकले जातात? बेटा डॉक्टर आहे, हॉस्पिटल्स आहेत, गोळ्या औषधी आहे, काय नाही. आपण मोठ्यातला मोठा इलाज करू आणि ते इलाज करण्यासाठी पैसे कमवायचे. मी म्हणतो आजारीच कशाला पडायचंय पण? म्हणजे काय दाखवायचंय तुम्हाला, की आम्ही आजारी पडले तर आमचे जो इतके पैसे आहे, आम्ही बेस्ट ऑफ द बेस्ट डॉक्टरकडे जाऊ शकतो आ आणि पीडा भोगायची आहे म्हणजे मला लॉजिक नाही समजत. ते जस्ट मी आता काल टीव्ही बघत होतो त्याच्यावर पॉलिसी बाजारची ॲड होती. तर त्याच्यामध्ये एक मस्त ॲडव्हर्टायझिंग दाखवलेली आहे. ती ॲडव्हर्टायझिंग अशी आहे, की ती लेडीज अशी नवऱ्याच्या फोटोसमोर बसेल असते आणि म्हणते, "तुम्ही मरण्याच्या आधी जर इन्शुरन्स काढला असता, तर आमचे हे हाल झाले नसते." मग मला एक डायलॉग आला, की बघा असे हे नवरे लोकं वेळेवरती काही करत नाही म्हणून असं घडतं. म्हटलं, "हो, नवऱ्याला तर अक्कल नसतेच. बायकांची अक्कल काय गहाण ठेवलेली असते. त्याने नाही काढला, तू काढला असता." बरोबर की बरोबर? बरोबर. का तुझ्याजवळ पैसे नाही? म्हणजे ते जे लेडीज रडत होती, तिला अक्कल नव्हती का? ते नवऱ्याला असं म्हणते तर त्या फोटोतल्या नवऱ्याला म्हणते, "तू जर वेळेवरती काढला असता तर आमचे झाले नसते. मग तुला डोकं नव्हतं, तू काढला असता." आणि सगळ्यात मोठी गोष्ट, लोभ आणि लालसा हे माणसाला डुबवतं. पहिली गोष्ट, आता आजारी लोकांसाठी दुसरी पॉलिसी बाजारची एक ॲड आली तिच्या. एक हॉस्पिटलमध्ये पडलेला असतो आणि मग एवढं मोठं बिल, ते बिल भरू शकलं नाही म्हणून ती बाई सांगत असते, "मुलाचं शिक्षणही सुटलं, सगळं सुटलं, इन्शुरन्स केला असता तर असं झालं." मी म्हणतो आजारीच कशाला पडायचं एवढं, की मरावं लागेल? सांगा बरं? माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या. एवढं आजारीच का पडावं, की मरावं लागेल जवानपणीच? आणि त्याच्यामुळे आपलं लेकरू रस्त्यावर नाही. आणि दुसरा प्रश्न, एवढं नवऱ्यांच्याच पैशावर का अवलंबून राहायचं आहे? आणि एवढा खर्च का करायचा आहे, की नवऱ्याचे सगळे पैसे खर्च करून टाकले, की काही शिल्लकच ठेवलं नाही. बिचाऱ्याला एवढं कंगाल केलं, काही शिल्लक ठेवलं नाही. बरोबर की बरोबर? बरोबर. माझ्या प्रश्नांची उत्तर सांगा बरं. एवढं का खर्च करावे, की काही शिल्लकच ठेवायचं नाही? नवरा मेला तर दुसऱ्या दिवशी आपण रस्त्यावर येऊ, एवढा खर्च का करायचा? दुसरी गोष्ट, एवढं आजारीच का पडायचं, की मरून जाऊ? तिसरी गोष्ट, एवढं दुसऱ्याला अक्कल आपण शिकवतो, तर मग आपण अक्कल का नाही वापरत? बरोबर की बरोबर? हे सगळं या गोष्टीमुळे होत आहे. कशामुळे होत आहे? अप्राकृतिक संस्कार दिल्यामुळे. लोभ, लालसा ते संस्कार दिल्यामुळे देत आहे. प्राकृतिक संस्कार काय राहतील? बुद्धी, ज्ञान. काय संस्कार आहे प्राकृतिक? ज्ञानी बनलं पाहिजे, बुद्धिमान बनलं पाहिजे, जीवन जगणं शिकलं पाहिजे. बरोबर आहे की नाही? होय.
साधं सिंपल गणित आहे. आपण दुसऱ्यावर अवलंबून राहतो आहे, तर हे अवलंबन कोणी ठेवलं? आपण स्वतः. मग आता इथे हे अप्राकृतिक आहे, की प्राकृतिक आहे? स्वाभाविक आहे, की अस्वाभाविक आहे? अस्वाभाविक. अस्वाभाविक. म्हणजे थँक्स टू पॉलिसी बघा, ज्याने असे ॲडव्हर्टायझिंग बनवली आणि त्या ॲडव्हर्टायझिंगचा मी असा सुंदर अर्थ काढून तुम्हाला सांगितला. त्याच्या बॅकग्राऊंडची स्टोरी. त्याने तर बिचाऱ्याने स्वतःचा सेल करण्यासाठी ते दाखवलं. अरे पण त्याच्या बॅकग्राऊंडला हे का होत आहे? हे समजणं गरजेचं आहे की नाही? एखादा हो. कॅन्सरचा व्हायला म्हणजे थ्रोट कॅन्सरनं का तर गुटखा खात होता, बकू खात होता. एकाचं लिव्हर खराब झालं तर दारू पीत होता. एखाद्याची जीवनशैली खराब. काही लोकं चालले दर शनिवार, रविवार फिरायला. ते आउटिंग म्हणतात त्याला. आउटिंग म्हणतात, हॉटेलिंग म्हणतात, काय-काय म्हणतात आताच्या काळात. आता हे अस्वाभाविक आहे की स्वाभाविक आहे? अस्वाभाविक. अस्वाभाविक. आणि हॉटेलचं जेवण लय भारी असतं. काय तारीफ करता? वाह! वाह! काय मस्त असतं. हॉटेलचं एकदम भारी. खाने का, पीने का, मौज करने का और मर जाने का और फिर रोते रहने का. उसमें खाने का और पीने का क्या मौज है? जहाँ पे हमारा शरीर ही खराब हो रहा है, हमारा मन खराब हो रहा है, हमारे विचार खराब हो रहे हैं, हमारी भावनाएँ खराब हो रही है, वहाँ पे क्या अच्छा है? शेवटी सांगण्याचा अर्थ काय आहे? मनुष्याचा जो स्वभाव आहे, तसंच त्याला त्याचं जीवन प्राप्त होतं. तो प्राकृतिक पद्धतीनं तो जगतो आहे, की अप्राकृतिक जगतो आहे? स्वाभाविक जगतो आहे, म्हणजे प्रकृतीच्या किंवा निसर्गाच्या नियमानुसार जगतो आहे, की सगळ्या निसर्ग नियमांना तिलांजली देऊन तो जगतो आहे? हा सगळा खेळ आहे. सो सत्वगुणी लोकं सुद्धा जे स्वतःला सत्वगुणी म्हणतात, तमोगुणी म्हणतात, रजोगुणी म्हणतात, हे सगळे संस्कार जर यांच्यावर प्रॉपर देण्यात आले, तर हे सगळे मुक्ती प्राप्त करू. जर संस्कार नसतील, ते मुक्ती प्राप्त करू शकत नाही. हे बंधनात अटकत जातात. आलं लक्षात? होय महाराज. धन्यवाद. तर मी तुम्हाला सांगतो उलट हे ॲडव्हर्टायझिंग करणारे आहेत ना, हे जीवनाचं सगळ्यात मोठं ज्ञान देत राहतात लोकांना. पण ते लोकांना कळत नाही. ते त्याच्यातून अर्थ नाही काढू शकत. हे कसं आहे ना पझल असते. ॲडव्हर्टायझिंग म्हणजे पझल असते. ती पझल नीट ओळखता आली पाहिजे. ते ॲक्चुअली तुम्हाला जागृत करताय. पण तुम्हाला असं वाटतं की ते पॉलिसी विकताय. नाही, ते पॉलिसी नाही विकत आहे. ते जागृत करत आहे. समजलं काय? ते जागृत करत आहे. पॉलिसी नाही विकत. होय. एल-आय-सी ची पॉलिसी विकणारे विठ्ठल साहेब नाहीये, पण रमेश साहेब आहे. तुम्ही जागृत करता की नाही? पण लोकं जागृत नाही होत. येस ओर नो? करतो. हां, ते जागृत करता, पण लोकं जागृत होत नाही. हे समजवतानाच पॉलिसी घेतानाच सांगता, "हे बघा तुमची जीवनशैली अशी आहे, तुमचं असं आहे, तुमचं तसं आहे." म्हणून पॉलिसी गरजेची. तर लोकांना पॉलिसी गरजेची वाटते. जीवन सुधारणं गरजेचं वाटत नाही. ही इमानदारीनं बिचारे हे लोकं इमानदारीनं काम करतात आणि सांगतात, की "बघा तुमचा हा गाढवपणा आहे, हा तुमचा मूर्खपणा आहे, त्याच्यामुळे आमची कंपनी आहे." आलं लक्षात? तर त्याच्यामुळे आता आपण इथं थांबूया आणि उद्याच्या दिवशी भेटूया. तर तुम्ही याच्यावरती खूप छान प्रकारे चिंतन-मनन करा, की आपण काय देतो मुलांना, कोणत्या प्रकारचे संस्कार देतो आणि आपण सुद्धा कोणत्या संस्कारामध्ये जगतो आहे. कारण आपण जसं जगतोय ना, तसं मुलं जगणार आहे. तो आपल्याला जो भ्रम आहे, त्या भ्रमातून बाहेर पडून आपण योग्य पद्धतीनं जीवन जगू शकतो. तो आपलं कर्म कसं आहे
तसंच आपल्याला फळ मिळत असतं.